मित्रांनो, आजच्या प्रवासासाठी आम्ही खूप आनंदी आहोत आणि दुःखी सुद्धा आहोत. हो, आदूला हॉस्टेलवर सोडायच्या आधी त्याच्यासोबत छान वेळ घालवता यावा म्हणून आजच्या या एक दिवसीय सहलीचा घाट घातला होता. आदूला साताऱ्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालं आहे याचा आनंद होता आणि तो आता आमच्यापासून 2 तासांच्या का होईना पण अंतरावर दूर राहायला जाणार होता आणि त्याला रोज भेटता येणार नव्हतं, याचं दुःखही आहे. आपण सगळेच एकमेकांना किती गृहीत धरतो, नाही का? आहे इथेच, तर मग रोज-रोज काय भेटायचं? रोज-रोज काय बोलायचं? कशाला फोन करायचा? कशाला मेसेज पाठवायचा? हे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न रोजच्या जीवनात आपल्याला पडत असतात, नात्यांच्या बाबतीत. पण एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दुरावते, तेव्हा त्या व्यक्तीबाबतची आपली आपुलकी, आपलं प्रेम, आपली ओढ, आपली काळजी, आपली नाराजी, आपला समज, गैरसमज इत्यादी, इत्यादी, इत्यादी सगळं आठवतं. रोज दिसणारी व्यक्ती आता दिसणार नाही म्हटलं की हायसं व्हायला होतं, नाही का? असो. तर जास्त इमोशनल व्हायला होतंय आता. तर थोडं थांबूयात आणि आज आम्ही निघालेलो आहोत हडशी येथील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आणि तिथेच जो अम्युजमेंट पार्क आहे, डेव्हलप केलेला आहे, तो पाहायला आणि तिथली मजा घ्यायला. आज आम्ही फक्त मायलेकरांचं फिरण्याचं स्वप्न पूर्ण करतोय आम्ही. हो, हो ना. आज आम्ही फक्त मायलेकरं निघालो आहोत, बाकी कुणीही नाही. सकाळचा मस्त नाश्ता करून, ऊन पावसाची साथ करत आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचलो. बापरे! दुपारचे 2 वाजले होते. पण काय वातावरण झालं होतं म्हणून सांगू. चहूबाजूंनी हिरवेगार डोंगर आणि पाऊस. मस्त. लांबवर एक धबधबा वाहताना दिसतोय. मग पुढे येताना तिथे असलेल्या वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज बघायला मिळाल्या. मी स्काय सायकलिंग करणार. मी बोटिंग करणार. मी डर्ट बाईक चालवणार. असा फर्माईशींचा पाढा सुरू केला मुलांनी. माझं छोटूसं बाळ मात्र शांत होतं, कारण त्याला कळतच नव्हतं काय करायचं ते. काउंटरवर गेलो आणि तिकीटं काढली. अविघ्न आणि अद्वैत दोघांना स्काय सायकलिंग आणि डर्ट बाईकचं तिकीट काढलं. ते आव्हान
मग आला नंबर डर्ट बाईकचा. गाड्या म्हटलं की आमच्या पोरांना भलताच उल्हास असतो. दोघांनी डर्ट बाईकची मजा घेता घेता कपडे आणि तोंड चिखलानं माखून घेतली. पटापट तिकीट काढून रोप सेटअपकडे वळलो. हे मात्र भारी थरारक होतं. आम्ही आया तरी काय कमी होतो? आम्ही पण एक एक करून कंबर कसून दोरीवर उतरलो. मग एक एक अडथळे दूर करत रोप कोर्स म्हणजे दोरीवरचे खेळ करत करत संपवले. कसली तंतरली होती आमची म्हणून सांगू. विचारायला या मुलांनी कसं केलं असेल. आयुष्यात पहिल्यांदा हे साहस. पण आम्ही पण त्यांच्या आई म्हणून कमी पडायला नको. खेळांची मजा घेऊन झाल्यावर कडक भूक लागली होती. म्हणून तिथेच असलेल्या
व्हेज हॉटेलमध्ये नूडल्स आणि फ्राईड राईसवर ताव मारला. पावभाजी हादडली. वेदूला नाही देणार भात. मुलांनी चॉकलेट मिल्कशेक आणि आम्ही हॉट कॉफी जोडली. मग नंबर आला माझ्या इवल्या पिवल्या पिल्लाचा. त्याला खेळता येण्याजोगं फक्त एकच खेळणं होतं तिथे, ते म्हणजे लक्झरी कोरोसॉल. त्याच्या 7 राऊंड्सची मजा घेऊन होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. मग आम्ही गेलो तिथल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात. आवार इतकं सुंदर होतं तिथलं की अशा त्या दैवतांकडे पाहून डोळे भरून आले. त्या सगळ्यांत भर घालत होती तिथली भजनं. मन तल्लीन होऊन गेलं. त्या भजन गाणाऱ्या माऊलींचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत घरी जायला निघालो. तर मित्रांनो, आजची ही आमची माया लेकरं ट्रिप पाहून तुम्हालाही असंच फिरावंसं वाटलं असेल तर पुण्याजवळच्या हडशी मंदिराला नक्की भेट द्या. पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं हे मंदिर महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. आम्हाला जायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे तिथलं सगळं जे ॲडव्हेंचर होतं तेही आम्हाला करता आलं नाही आणि पूर्णपणे ते अम्युजमेंट पार्क पण आम्हाला फिरता आलं नाही. तिथलं जे संतनगरी म्हणूनचं जे ठिकाण आहे, जे मेन अट्रॅक्शन आहे, तेच आम्हाला करता आलं नाही कारण संध्याकाळ झाली होती, 6:30 वाजले होते. त्यामुळे ते बंद झालेलं होतं. त्यामुळे आम्ही परत तिकडे जाणार आहोत. आमचा हा प्रवास आणि तुम्हाला घरी बसून अशा ठिकाणाची मजा मिळवून देण्याचा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबून बेलचं बटन पण दाबायला विसरू नका बरं का. म्हणजे असे छान छान कंटेंट आपल्या चॅनलवर आलेले आहेत याची माहिती सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल. भेटूयात अशाच कोणत्या तरी प्रवासात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय हिंद, जय शिवराय.